हो माताजी बिजी. हा हरे कृष्ण. हा तर आता आपण हा मुद्दा अभ्यासत होतो की आपण बाथरूमला जाऊन आल्यानंतर किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर तर आपण काय करावं, म्हणजे लघुशंका किंवा शौचानंतर आपण हात पाय स्वच्छ धुवावेत, त्या इंद्रियांची स्वच्छता करावी व्यवस्थित, आणि त्याचबरोबर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. आणि जर ब्राह्मण दीक्षित व्यक्ती असतील तर त्यांनी शौचालयात प्रवेश करण्यापूर्वी, म्हणजे जे प्रभूजी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. भले आपण दीक्षित नसू पण आपल्याला शास्त्र काय सांगतं हे माहित असलं पाहिजे. भक्ती सदाचार क्लासचं हेच वैशिष्ट्य आहे की आपल्याला वैष्णव सदाचार म्हणजे काय आणि त्याचं पालन कसं करायचं हे जर माहिती असेल तर आपण आचरण करू, हो की नाही. आणि जेव्हा आपल्याला ही माहिती होईल तेव्हा आपण त्या टप्प्याला जाऊ तेव्हा ते आचरण करायला सुरुवात करू. मग भले आपली ब्राह्मण दीक्षा झालेली देखील नसेल पण आपल्याला ही माहिती हवं की ब्राह्मण दीक्षित व्यक्तींनी शौचालयात प्रवेश करण्यापूर्वी, म्हणजे बाथरूम मध्ये देखील म्हणजे किंवा शौचालयात, म्हणजे आता कसं असतं तर बाथरूम मध्येच कमोड असतं, हो की नाही, किंवा बाथरूम मध्येच इंडियन फुटरेस्ट असलेलं असं पद्धतीचं शौचालय, म्हणजे हे असतं भांड असतं बसवलेलं. मग त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल की जरी आपल्याला लघुशंकेसाठी जायचं असेल तरी आपण शौचालयातच प्रवेश केल्यासारखं आहे ते, कारण टॉयलेट बाथरूम एकत्रच असतं आजकालच्या घरामध्ये. तर यासाठी, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं स्वतंत्र असायचं आणि घरापासून ते दूर असायचं, तर आता तसं नाही. मग ह्यासाठी काय करायचं आपण, तर जे ब्राह्मण दीक्षित व्यक्ती आहेत त्यांनी आपलं जे यज्ञोपवीत आहे, म्हणजे जे आपण मराठीमध्ये जानवं म्हणतो, त्यांना ते ब्राह्मण दीक्षेनंतर दिलेलं असतं. तर ते त्यांनी उजव्या आपल्या कानाभोवती गुंडाळणं, म्हणजे असं घेऊन ते उजव्या कानाभोवती गुंडाळतात. आणि मगच म्हणजे जे काही आहे तर ती लघुशंका किंवा जे शौचाची क्रिया आहे ती करून मग त्यानंतर स्वच्छतेचा भाग केल्यानंतर, हात पाय स्वच्छ धुतल्यानंतर, इंद्रियांची स्वच्छता सगळी होऊन सगळं सगळं झाल्यानंतर मगच आपण त्या यज्ञोपवीतला स्पर्श करावा, म्हणजे इतकं आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आता हे गृहस्थाश्रमातल्या व्यक्तींना इथपर्यंतच आहे, ब्राह्मण दीक्षित असतील तरी, म्हणजे गृहस्थाश्रमात आहोत आपण म्हणून इथपर्यंत स्वच्छतेचा भाग सांगण्यात आलाय. पण जे मंदिरामध्ये सेवा करतात, जे पुजारी आहेत की जे भक्त आहेत, प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये आहेत, मंदिरामध्ये सेवेला जातात, त्यांना तर प्रत्येक वेळी आंघोळ करून यायला सांगतात. म्हणजे लघुशंका किंवा शौचाचा जो वेग आला तर त्यावेळेला आपण तो रोखू शकत नाही, मग त्यावेळेला ती क्रिया पूर्ण करून घेऊन स्नान करून यायला सांगतात आणि कपडे बदलून, म्हणजे अशा पद्धतीनं इतकं पावित्र्य मंदिरामध्ये राखलं जातं. किंवा पुजारी सेवा करत असताना प्रत्येक वेळी ते स्नान करून या सगळ्या क्रिया उरकून येत असतात, म्हणजे अशा पद्धतीनं आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण काही वस्तू खात असतो किंवा जपमाळ जे आहे तर त्याच्यावर जप करत असतो, म्हणजे काही लोकांना सवय असते पहा की तोंडात एखादी लिमलेटची गोळी चॉकलेट चोखायचं आणि ते चोखत चोखत जप करायचं, तर अशा पद्धतीनं गोष्टी आपण करणं चुकीचं आहे. किंवा कोणती वस्तू अर्पण करताना किंवा कोणत्या वस्तूची देवाणघेवाण करत असतो आपण, तर त्यावेळेला काय करायचं, आपण आपल्या उजव्या हाताचाच वापर करायचा. तर हे लक्षात घ्या, म्हणजे जपमाळ्यावर जप करताना उजवा हात वापरायचा आपण, किंवा खात असताना उजवा हातच वापरायचा आपण, किंवा कुठली वस्तू आपण अर्पण करत असतो भगवानांना, तुळशी जर अर्पण करतोय तो उजव्या हातानेच करायचं, जल अर्पण करतोय तो उजव्या हातानेच करायचं. अशी कुठल्याही वस्तूंची देवाणघेवाण करतोय, आपल्याला जर कुणी साहित्य कुठलं मागितलं तर आपण उजव्या हातानेच द्यायचं. म्हणजे आपल्याला माहित नसतं मग ह्या हातात एक घेतो त्या हातात एक घेतो, असं नाही करायचं. उजव्या हाताने घेऊन 2 फेऱ्या झाल्या तरी चालतील आपल्या, पण ते उजव्या हातात घेऊनच नेऊन द्यायचं. अशा पद्धतीनं आपण काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय की इथे आपण लक्षात घेऊया की आपला डावा हात जो आहे तर ते स्वच्छतेचा भाग जो आहे तर तिथे आपण वापरत असतो, म्हणजे शौचाचा वेग किंवा आपल्या इंद्रियांच्या स्वच्छतेसाठी लघुशंकेनंतर, आणि म्हणून त्या हाताचा वापर टाळला जातो. आणि उजवा हात जो आहे तर तो अशा पवित्र कार्यासाठी वापरला जातो, म्हणजे शरीर जे आहे आपलं तर त्याचे मिळाले जे इंद्रिय आहेत तर त्याचा योग्य पद्धतीनं तो वापर आहे. म्हणजे पवित्र कार्यासाठी उजव्या हाताचा वापर केला जातो. अपवित्र कार्य आहे, म्हणजे जरी आपण अंघोळ घेतली वगैरे तरी कधी उजव्या हाताने आपण समजा असं केलं की उजव्या हाताने कधी आपण सफाई स्वच्छता केली आपल्या शरीराची आणि कधी डाव्या हाताने, असं चालेल का नाही, मग ते अशौच होईल. मग ह्यासाठी आपला डावा हात आहे हा नेहमी जो आहे तो अशा कार्यांसाठी वापरला जातो, इंद्रिय स्वच्छतेसाठी, आणि ह्यासाठी उजव्या हातातच आपण वस्तूंची देवाणघेवाण करावी, ही काळजी, म्हणजे अशा पवित्र वस्तूंची, तर ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे. मग आता दररोज रात्री म्हणजे आपण जी झोप आहे तर ती
कशी 6 ते 6.5 तास आपण झोप घेणं आवश्यक आहे. म्हणजे अधिक झोप म्हणजे जी आहे तर प्रमाणापेक्षा अधिक झोप म्हणजे 6 तासापेक्षाची अधिक झोप किंवा प्रमाणापेक्षा कमी झोप म्हणजे काय की रात्री 12 पर्यंत जागरण केले, 1 पर्यंत जागरण केले आणि पहाटे 4 वाजता उठलं तर त्यावेळेला काय होईल की आपली झोप नाही पूर्ण होणार. तर अशी झोप जी आहे कमी झोप ती कृष्ण भावनेच योग्य नाही. कारण आपण आध्यात्मिक स्तरावर आपण आपला आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी म्हणजे कृष्ण कॉन्शियस अधिक अधिक होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग अशा पद्धतीने आपण अधिक दक्ष व्हायचा जेव्हा प्रयत्न करत असतो तर त्यावेळेला कमी झोप जी आहे तर ती काय करते आपल्या आध्यात्मिक स्तरावरची जी आपली दक्षता आहे, कारण आपलं शरीरच गाफील राहतं, बधीर राहतं. म्हणजे शरीराला पुरेशी जर आपल्याला विश्रांती नाही मिळाली तर तितकं सतर्कता आपल्या शरीरामध्ये येईल का, तितकी चपळाई येईल का, बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने शरीर थकलेलं दमलेलं असं राहतं. तर त्यामुळं आपल्याला कमी झोप देखील घेऊन चालणार नाही आणि प्रमाणापेक्षा अधिक झोप देखील कृष्ण भावनेला योग्य नाही. तर कृष्ण भावनेला कमीत कमी दररोज रात्री म्हणजे 6 ते 6.5 तास इतकी झोप आवश्यक आहे. म्हणून यासाठी आपल्याला सांगितलं जातं की आपण 9 वाजता झोपावं आणि पहाटे 4ला उठावं. तर ब्रह्मचारी संन्यासी जे आहेत तर हे सुद्धा काय करतात 9 साडे 9 म्हणजे लेट, 9:30 म्हणजे खूप लेट. म्हणजे आणि आपले नमनिष्ठदास प्रभूजी जे आहेत ते देखील सांगतात म्हणजे 9:30 म्हणजे खूप लेट झाला. आणि 9:30ला झोपून आपण पहाटे 4 वाजता उठायचा प्रयत्न करा किंवा 9 वाजता म्हणजे जितक्या लवकर म्हणजे आपलं जेवण सुद्धा आहे रात्रीचं ते सुद्धा लवकरात लवकर घ्यावं. म्हणजे ब्रह्मचारी संन्यासी तर काय करतात दुपारचं जेवण घेतात म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच भोजन ते करत असतात. शरीराच्या म्हणजे जे इंद्रिय आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ती सुव्यवस्थित चालली तर आपण साधना करू सेवा करू हो की नाही. मग ते काय करत असतात दुपारी भोजन ग्रहण करतात. मग त्यानंतर संध्याकाळचं जे भोजन आहे ते सूर्योदयापूर्वी घेतात किंवा अगदी हलका आहार घेतात. काही जण फळं दूध एवढंच घेतात आणि रात्री म्हणजे भोजन घेत नाहीत किंवा आता जे गृहस्थ आश्रम आहेत मग ते आपलं कर्तव्य कर्म करत असतात, श्रमाचं कार्य करत असतील काही तर त्यांना असं शक्य नाही उपाशी राहणं हो की नाही. मग आपल्या शास्त्रामध्ये सगळ्या तरतुदी आहेत तर त्यांनी काय करावं म्हणजे सूर्यास्तानंतर लगेच शक्य असेल तर लगेच भोजन करावं किंवा सूर्यास्ताच्या आसपास किंवा 8 पूर्वी म्हणजे 8 पर्यंत असं भोजन करावं. पण भगवान हे काय तर त्यांना आपण शयन काय करतो 8 वाजता करतो. भगवान यांची शयनार्थी 8 वाजता असते. भगवान झोपी जातात 8 वाजता. त्यांना आपण दूध आणि तांबूल देऊन त्यांना शयनार्थी गाऊन झोपवतो. मग 8 पूर्वी म्हणजे भगवान किती वाजता जेवतात तर भगवान यांना आपण 7 वाजता भोग अर्पण करतो. म्हणजे भगवान यांना भोग अर्पण करण्याची क्रिया एक 15-20 मिनिटात होऊन मग भगवान हे 7:15 वाजता वगैरे 7:15 किंवा 7:20 पर्यंत भगवान जे आहेत तर ह्यांचं जे रात्रीचं भोजन आहे सुरू होतं आणि भगवान आपले श्यामसुंदर रूपातले आहेत. म्हणजे कसं की ते कसं वय आहे की किशोर वय आहे. मग एखाद्या किशोरवयीन मुलाला जेवायला एक 15 मिनिटं वेळ भरपूर असतो. मग तेवढा वेळ आपण भगवान यांचं भोजन आहे तर तो वेळ तेवढा अपेक्षित असतो गृहीत धरणं. आणि त्यानंतर भगवान यांची भोग प्लेट जे आहेत ते बाजूला केले जातात मंदिरामध्ये किंवा आपण घरामध्ये देखील असं करायचं. भोग अर्पण केल्यावर कमीत कमी 15 मिनिटं भगवानांच्या समोर तो ठेवणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं भगवानांना भोग अर्पण करून आपण तो जो आहे तर तो नंतर आपण काय करत असतो बाजूला करत असतो आणि म्हणून ह्यासाठी आपण काय करायचं की भगवान जे आहेत ते म्हणजे 7:20ला जरी भगवानांना भोग प्लेट अर्पण केला तर 7:45 पर्यंत भगवान यांचं जे आहे भोजन उरकून भगवान यांना मग शयनासाठी 15 मिनिटानंतर थोडीशी विश्रांती घेऊन त्यांचं शयन आरती 8 वाजता गायली जाते आणि मग आरती संपली की त्यांना दूध आणि तांबूल जे आहे दूध केशर आणि तांबूल असं दिलं जातं असं मंदिरामध्ये पद्धत आहे. मग अशा पद्धतीनं जर भगवान यांची दिनचर्या असेल तर भगवान यांच्या भक्ताने देखील ती आचरणात आणणं आवश्यक आहे. म्हणून आपण देखील असं 7 ते 8च्या दरम्यान म्हणजे भोग अर्पण करून आपण देखील भोजन ग्रहण करणं अपेक्षित आहे आणि 9 वाजेपर्यंत आपण झोपी जाणं आवश्यक आहे. कारण आपण अंथरुणावर पडल्यानंतर आपल्याला लगेच झोप येत नाही सगळ्यांना. अर्धा तास किंवा 15-20 मिनिटांनी येते. मग जेव्हा आपण 8 वाजता भोजन करू तर त्यानंतर 1 तासाभरात आपण अंथरुणावर पडलो तर आपल्याला झोपी जाईपर्यंत 9:30-10 होतात. मग ते 10 ते 4च झोप मिळते. तरी 5.5 ते 6 तास तरी मिनिमम झोप होते. म्हणजे प्रत्येकाची कमी जास्त झोप असते. काहींना 6.5 तास झोप लागते. म्हणजे साधारण
जो अडाका आहे तो 6 ते 6.5 तास झोप म्हणजे अतिशय पुष्कळ झाली. मग काहींचं 5-5.5 तास असेल, काहींचं 5.5 ते 6 तास असेल, तर अर्धा पाऊण तासाचा फरक इकडे तिकडे चालू शकतो, कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही झोप घेणं आवश्यक आहे. तर महत्व काय आहे, तर कृष्ण भावनेला योग्य ती झोप आपली असली पाहिजे. कृष्ण भावनेला अनुकूलच गोष्ट आपल्याला करायची. मग झोपताना जमिनीवर किंवा कठीण पृष्ठभागाचा आपण उपयोग करावा. म्हणजे आरामदायी मऊ गाद्यांचा उपयोग टाळावा. का तर त्या आसक्ती आहेत आपल्या. हम्म आपण गाद्या ज्या आहेत त्या कर्लॉनच्या मऊ अशा छान वापरतो, बेडवर झोपतो, बिलकुल नाही. पूर्वीचे ऋषीमुनी काय करायचे, जमिनीवर जे आहे तर ते आसन जे आहे तर ते घालून झोपायचे, किंवा कठीण पृष्ठभाग म्हणजे सतरंजी घालून किंवा चटईवरती किंवा दर्भाचं जे होतं ते झोपण्याची शय्या असायची किंवा कुशाची त्याच्यावर झोपायचे पा. तर अशा पद्धतीने आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ही एक प्रकारची आपली तपस्या होते. आपण आजकाल बेडवरती झोपतो. आता शारीरिक जी सवयी आहे प्रत्येकाची, आणि आजचं लक्झरीज लाईफस्टाईल सगळ्यांना, आणि प्रत्येकाची वय आहेत. सगळ्यांना सगळं जमेल असं नाही. काहींना शारीरिक आजार किंवा दोष पण असतात वयपरत्वे. कुणाला मानेच्या मणक्याचा त्रास असतो, कुणाला कमरेच्या मणक्याचा, म्हणजे असं प्रत्येकाला, कुणाला सायटिका, म्हणजे असं प्रत्येकाला काही ना काही त्रास असतो. तर आपलं शरीर जे आहे त्याचं स्वास्थ्य सांभाळून आपण म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करावा. असं नाही की शास्त्रात सांगितले जसंच्या तसं केलं, बिलकुल नाही. म्हणजे नियम आग्रह असू नये, नियम अग्रह असावा, हे आपण अभ्यासले आधीच्या सत्रामध्ये. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करावा. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी गाद्यांचा उपयोग टाळावा. डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत उत्तम असतं पहा. ते शक्य नसल्यास आपण पाठीवर झोपायचं. पण पोटावर, म्हणजे असं पोटावर झोपतात किंवा पालथं झोपतात थोडक्यात, तर ते निषिद्ध मानलंय शास्त्राने. म्हणजे पहा किती पावित्र्य जपलं गेले, प्रत्येक कृतीमागं शास्त्र आहे, आणि त्या शास्त्राचा संदर्भ आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे डावी जी कुशी आहे तर त्या कुशीवर झोपल्यामुळं आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं. पाठीवर झोपल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीराला जो आहे तो सगळ्या भागांना शरीराचा रक्तपुरवठा चांगला होतो, कारण आपण झोपलेलो असतो त्यावेळेला काय होतं की आपल्या मेंदूचं कार्य चालू असतं, बरोबर. पण त्यामुळं मेंदूचं कार्य सुरळीत राहण्यासाठी एक प्रकारे झोपलेली अशी जी आपली पद्धत आहे, म्हणजे आपली पाठीवर झोपण्याची पद्धत, तर त्याद्वारे काय होत असतं, शरीराच्या सगळ्या भागाला रक्तपुरवठा होऊन तिथल्या रक्तवाहिन्यांचं, नसांचं कार्य सुरळीत चालत असतं किंवा ग्रंथींचं कार्य सुरळीत चालत असतं. पण पोटावर पालथं झोपणं निश्चित आहे. का तर पोटावर, म्हणजे जेव्हा पोटावर आपण झोपतो तेव्हा छातीवर किंवा आपले जे पोटाचे स्नायू आहेत तर त्यांच्यावर ताण येऊन काय होतं, तर तिथं खेच बसते, आणि त्यामुळे काय होतं, तिकडं रक्ताचा पुरवठा वाढतो थोडक्यात. आणि त्याद्वारे काय होतं की आपल्या शरीरावर अतिरिक्त ताण येतो, आणि त्या भागातलं कार्य करणाऱ्या ग्रंथीवर पण ताण येतो. मग आपलं आरोग्य जे आहे तर ते धोक्यात येण्याची शक्यता असते. म्हणजे हे किती शास्त्रामध्ये आपल्या किती म्हणजे छोट्या छोट्या सूत्रांविषयीचे विचार आधीच करण्यात आलेले आहेत पहा. वैज्ञानिकांनी आता हे शोध लावलेले आहेत, पण हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये आधीच लिहून ठेवलेलं होतं. म्हणजे जे ऋग्वेदाचा जो भाग आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेद सांगितलं जातं, तर हे सगळे जे आहेत तर ते आपलं वैदिक कल्चर आहे किंवा आपली वैदिक संस्कृती आहे, तर तिथं आधीच हे सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे व्यासमुनी जे आहेत तर त्यांनी संकलन केलं, आणि भगवानांची वाणी म्हणजे वेद आहे, तर तिथं हे सगळं दिलेलं आहे. आपल्याला सगळं रेडीमेड आहे, फक्त आपल्याला हे अज्ञान आहे किंवा ज्ञानच नाही आहे, आणि त्यामुळे आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही. पण इस्कॉनच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचतंय, मग आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. मग पालथं झोपणं म्हणून निषिद्ध मानलं जातं. आणि त्याचबरोबर डाव्या कुशीवर झोपणं म्हणजे एका म्हणजे वैष्णवाचं एक सत्वगुणी आचरण मानलं जातं, किंवा पाठीवर झोपणं. पण आपण पोटावर किंवा पालथं झोपणं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे कृती करतो, म्हणजे या असुरी किंवा रजोत्तम गुणी कृती मानल्या जातात. म्हणजे वैष्णव कसा आहे त्याचं वर्णन आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यासलंय, की तो प्रत्येक कृती आपली संयमित करतो, किंवा आपले इंद्रियांच्या आहारी न जाता अत्यंत संयमित स्थिर पद्धतीने करत असतो. मग अशा पद्धतीचं स्थिर आचरण म्हणजे काय, आपण डाव्या कुशीवर झोपणं किंवा आपण पाठीवर झोपणं. मग जो कोणी पालथी झोपतं किंवा छातीवर झोपतं, म्हणजे ही प्रकारे एक प्रकारे असुरी प्रवृत्ती म्हणजे तमोगुणी पद्धतीची कृती आहे, आणि म्हणून ती निषिद्ध मानली गेली. मग आता साबण किंवा दंतमंजन किंवा बीज पाणी हे सर्व भगवान श्रीकृष्णांच्या
शक्ती आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे जे काही दिसतं आपल्याला, आपण जे वापरात आणतो, हे सगळं भगवान श्रीकृष्णाची शक्ती किंवा त्यांचा विस्तार आहे. आणि हे समजून घेऊन आपण त्यांचा अपव्यय टाळावा. म्हणजे साबण पाण्यामध्ये वाहतच राहिलाय आणि तो वाया गेलाय, दंतमंजन असं सगळं इतस्तता सांडलंय, किंवा जी पेस्ट वापरतो आपण ती आपण अशी कशी दाबून कशाही पद्धतीनं ती म्हणजे बाहेर येते आणि ते वाया जाते. किंवा आपण अनावश्यक जिथं म्हणजे कोणी नाही आहे अशा ठिकाणी, जिथं गरज नाही अशा ठिकाणी वीज पाणी म्हणजे जे आहेत ते विजेचे बल्ब सुरू आहेत, तिथं पाण्याचा नळ सुरूच आहे किंवा तो गळतोय किंवा अर्धा सुटलेला आहे, अशा पद्धतीनं आपण म्हणजे म्हणतो ना बेफिकीर पद्धतीचं आपलं वर्तन असू नये. तर ह्या सगळ्या भगवानांच्या संपत्ती आहेत. आपण ईशद निषद मध्ये अभ्यासलाय ना, जे काही आहे ते भगवानांची संपत्ती आहे आणि ती आपल्या वाट्याला आलेली आहे, हो की नाही. त्याचा आपण आपल्याला जी मिळाली त्यात आपण संतुष्ट जसं राहावं, तसं जे मिळालेले वस्तू आहेत त्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे, त्याचा अपव्यय करू नये. आणि त्याचबरोबर जिथे जिथे ज्या ज्या वेळी आवश्यकता नाही त्या त्यावेळी ते दिवे आणि पंखे आपण बंद करावेत. म्हणजे पहा, हे सगळं काही आपल्याला आधीच म्हणजे जे आहे आपल्या उच्च कोटीचे जे वैष्णव आहेत त्यांनी हे सगळं मार्गदर्शन आधीच केलेलं आहे. पहा, किंवा भगवानांची संपत्तीचा उपयोग सुद्धा आपण कमीत कमी आणि जबाबदारीने करावा. म्हणजे कोणताही खर्च करताना आपण स्वतःला म्हणजे आपण जरी नोकरी करत असू, कामधंदा करत असू, व्यवसाय करत असू, आपल्याकडे जे पैसे येतात हे भगवानांच्या कृपेमुळेच येतात. भगवानांच्या कृपेमुळेच आपल्याला जॉब, नोकरी, काम, धंदा जे काही असेल ते मिळतं. किंवा आपण घरात असू, गृहिणी असू, तर आपल्यापर्यंत आपल्या पतींच्या किंवा मुलाच्या जे कोणी अर्थार्जन करतात त्यांच्या माध्यमातून ते पैसे येत असतात. मग त्यांचा आपल्याला खर्च करताना, त्या पैशांचा विनिमय करताना किंवा त्या संपत्तीचा उपयोग करताना कमीत कमी कसा करता येईल आणि जबाबदारीने कसा करता येईल, म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांच्यासाठी करावा. अशा पद्धतीने आपण खर्च करावा. म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की हा खर्च भगवानांची सेवा अधिक उत्कृष्ट किंवा चांगली होण्यासाठी खरोखरच आवश्यक आहे का, तर तो आपण करायचा. आपली वैयक्तिक आसक्ती किंवा वैयक्तिक इंद्रिय तृप्तीसाठी असेल तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर तो कमीत कमी म्हणजे गरज आपली पूर्ण होईल. की शारीरिक गरज पण असते, म्हणजे आता आपल्याला अंतर्वस्त्र खरेदी करायची आहे, तर आपल्याला त्यावेळेला आपली शारीरिक गरज आहे ती, तर ती भागवणं आवश्यक आहे. पण त्यात सुद्धा आपण कमीत कमी म्हणजे भगवानाच्या संपत्तीचा कसा वापर करू. म्हणजे आता काही जण म्हणतील की मी फॅन्सी घेईन, म्हणजे अशा पद्धतीचे कपडे घेईन, किंवा आपण वस्त्र आहेत आपल्या अंगावरची खूप फॅन्सी घेईन, खूप अत्यंत रिच लक्झरीज कपडे घेईन, तर नाही. मग अशा वेळेला आपण काय विचार करायचा, भगवानांची जी संपत्ती आहे मग त्याचा विनियोग आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे. मग जेवढे शरीराला आवश्यक आहेत ज्या पद्धतीचे तितकेच कपडे आपण घेतले पाहिजे. म्हणजे जितके ज्या किमतीचे आवश्यक आहेत, उगाचच म्हणजे अनावश्यक खर्च म्हणजे करून महागडे कपडे किंवा महागडे वस्तू, तर ह्या गोष्टी म्हणजे टाळाव्यात. हे साधक आचरण नाहीये. साधकांनी काय करायला पाहिजे, म्हणजे भगवत भक्त काय करतो, तर भगवानांचे पैसे किंवा संपत्ती जी आहे, म्हणजे जे काही संपत्तीच्या स्वरूपात आहेत, जे धन आहे, तर त्याच्यासाठी काय असतं, भगवानांचं धन किंवा भगवान म्हणजे भगवानांच्याकडून मिळालेलं, तो भक्त जो असतो तो कसा असतो, तर तो संयमित असतो. तर त्याच्यासाठी एखादा म्हणजे पाषाण किंवा एखादं सोन्याचा तुकडा समानच असतं. आणि जर त्याने उपयोग केला तर तो कशासाठी करतो त्या दोन्हीचाही, तर भगवत सेवेमध्ये ह्या गोष्टी मी कशा उत्कृष्ट पद्धतीने वापरेन असा तो विचार करतो. मग आपलं असं आचरण असलं पाहिजे की हा खर्च करून किंवा ही वस्तू वापरून किंवा ही वस्तू घेऊन मी या उत्कृष्ट पद्धतीने भगवत सेवा करू शकेन का, तर ती मी गोष्ट करेन. म्हणजे खरोखर भगवत सेवा उत्कृष्ट होण्यासाठी त्या गोष्टीची आवश्यकता आहे का, तर ती गोष्ट मी करेन. अशा पद्धतीने आपण मनाला प्रश्न विचारावा. म्हणजे ह्यामुळे काय होतं, तर अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्चन, म्हणजे त्याद्वारे काय होतं की ज्या अनुकूल आहेत भक्ती सेवेला साधनेला त्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात आणि ज्या प्रतिकूल आहेत त्या टाळल्या जातात. आणि अशा पद्धतीने आपण इंद्रिय आसक्तीच्या स्तरातून आपण साधक स्तरावर जातो. म्हणजे फक्त सेवा करायची म्हणून चालेल का, त्या सेवेसाठी आपल्याला आपले जे इंद्रिय आहेत त्यांना संयमित केलं पाहिजे. त्या प्रत्येक इंद्रियाला आपण भगवत सेवेमध्ये समर्पित केलं पाहिजे. मग ह्यासाठी आपण हे म्हणजे एक संपत्ती जी आहे तर त्याचा उपयोग करताना अत्यंत कमीत कमी आणि जबाबदारीने करावा. कोणी मंदिरामध्ये सेवा देत असेल
कोणाकडे आर्थिक जबाबदारी असेल मंदिराची, तर त्यांनी देखील अत्यंत काळजीपूर्वक, हे भगवंतांचं धन आहे आणि याचा अपव्यय होता कामा नये अशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. मग नेहमी स्वच्छ कपडे, धुतलेले नेटके असे परिधान करावे. आपण चोरी करू नये, कारण म्हणजे चोरी किंवा गॅमलिंग किंवा म्हणजे एक जुगार किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? तर हे सगळं धर्माचे जे 4 स्तंभ आहेत तर त्यामध्ये येतात. म्हणजे अशा पद्धतीचं गैरवर्तन आपण करू नये. आपण म्हणजेच काय, की आपण धर्माच्या 4 स्तंभापैकी एक स्तंभ म्हणजे काय, सत्य. म्हणजे आपण सत्याने आणि प्रामाणिकतेनं अर्थार्जन जे आहे ते करावं. किंवा आपण जे काही मिळवतो गोष्टी, म्हणजे अर्थ किंवा जे काही आहे, म्हणजे अर्थाच्या स्वरूपातले अर्थ, म्हणजे अर्थ म्हणजे इथं पैसा किंवा संपत्ती असेल, तर आपली सांपत्तिक स्थिती धान्य अशा वेगवेगळ्या पद्धतीने असते, हो की नाही? जमीन जुमला, तर हे जे आहे ते आपण प्रामाणिक मार्गाने बसून एखाद्याला अशा पद्धतीने नाही मिळवलं पाहिजे. आपण भगवद्गीता अभ्यासलं ते आताताही आचरण होईल. मग अशा पद्धतीने आपण आताताही बनायचं नाही, आपले भक्त बनायचे. आपल्याला भगवान यांचा भक्त म्हणून ओळखले जावं अशी आपली इच्छा आहे. म्हणजे यासाठी काय करायचं, आपण चोरी किंवा अशा पद्धतीचं गोष्टी करू नये किंवा अपशब्द बोलू नये. तर त्या काही ना असे शब्द येतात, म्हणजे अपशब्द येतात, तर अपशब्दांचा उच्चारण करणं सुद्धा चुकीचं आहे. पण मी काही उदाहरणं देईन. क्षमा असावी, भगवत क्षमी क्षमेची याचना करून आपण म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करेन, की असे सहज लोकांच्या तोंडात शब्द येतात, मूर्ख किंवा असे काही. क्षमा असावी. तर आपण इथपर्यंत आलो होतो, की भगवान जे आहेत तर ह्यांच्या संपत्तीचा आपण कमीत कमी जबाबदारीने वापर करावा. त्याचबरोबर नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावेत किंवा चोरी करू नये किंवा अपशब्द, जर मी एखादा अपशब्द सांगितला तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल, उदाहरणार्थ मी दिला होता. तर असे अपशब्द आपण बोलू नये. तर त्यामुळे काय होतं, नकारात्मक स्पंदन निर्माण होतात. आणि भगवान जे आहेत तर यांची वाणी कशी आहे, मधुर आहे. भगवान जे आहे त्यांचं नाम कसं आहे, पवित्र आहे. मग अशा अपशब्द बोलणं म्हणजे तिथं आसुरी स्पंद, तमोगुणी स्पंदनं निर्माण होतात. मग अपशब्द असे बोलू नयेत आपण. किंवा आपली आध्यात्मिक भाषा किंवा बोली भाषा कशी हवी, अत्यंत शुद्ध सात्विक हवी. आपला प्रयत्न असावा, म्हणजे आपले जे वेद आहेत किंवा जे पुराण आहे तर त्यामध्ये कशी भाषा असते, अत्यंत सात्विक पवित्र असते. एकदम नाही जमणार आपल्याला हे आचरण, पण हळूहळू आपल्याला हे आचरण जे आहे तर ते आपल्याला म्हणजे जमू शकेल, किंवा हळूहळू अशी भाषा आपल्याला आचरणात आणता येईल. नाहीतर कशा पद्धतीने इकडे तर आपण 5 लेवल करतो, 4थ्या लेवल पर्यंत येतो, इकडे सेवा देत असतो, प्रवचन घेत असतो, आणि आपण जर असे शब्द वापरले की यार, है ना, किंवा अशा पद्धतीनं काही जण म्हणतात, म्हणजे पुरुषांसारखी भाषा बोलतात, म्हणजे आजकाल म्हणजे अगदी अशा पद्धतीनं शब्द वापरतात, म्हणजे की प्रत्येकाला, म्हणजे स्त्रिया असतील पुरुष असतील तर यार वगैरे असे, किंवा मित्रा मित्रा असं संबोधन वापरतात. मग हे सगळे भौतिक जगतातले शब्द आहेत. असे अनेक शब्द आहेत, मी उदाहरणं देते, कारण असे शब्द देखील उच्चारून ती स्पंदनं सुद्धा नकारात्मक निर्माण होतात. तर त्यामुळे मी तो टाळण्याचा भाग करते, एखादा दुसरा शब्द सांगते, आपल्याला लक्षात येत असेल की त्या उदाहरणातून मला काय सांगायचे आहे ते. तर अशा पद्धतीचे जे शब्द आहेत तर हे भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्ती, आणि त्याचबरोबर आपण जे आज
आजकाल कलियुगामध्ये मॉडर्न कल्चर पाहतो, तर इथे असे शब्द वापरले जातात. ड्यूड, बेब्स, गाय वगैरे है ना, अशा पद्धतीचे शब्द इंग्लिश सुद्धा वापरले जातात. मग ह्याच्यातून काही चांगली स्पंदनं निर्माण होतात का? बिलकुल नाही. मग ही जी आहे ती आध्यात्मिक भाषा नाहीये. ही काय आहे, भौतिक जगतातली इंद्रिय तृप्ती किंवा भोगाची भाषा आहे. किंवा आपण जे चित्रपट पाहतो वेगवेगळे, किंवा असे अम्युजमेंट चे कार्यक्रम पाहतो, सिरियल, त्यातनं या भाषा वापरल्या जातात आणि त्याचंच आचरण केलं जातं. म्हणजे वेस्टर्नाइज्ड कल्चर किंवा आधुनिक कल्चर, की जी भोगी संस्कृती आहे. म्हणजे जेव्हा 70च्या दशकामध्ये श्रील प्रभुपाद गेले, तेव्हा ती भोगी संस्कृती होती. तर त्यांना योगी संस्कृतीमध्ये श्रील प्रभुपादांनी आणलं, त्या हिप्पीजना. तर अशा पद्धतीची भोगी संस्कृतीची भाषा अशा पद्धतीची असते. म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावर येतो, आपल्याला एक उत्तम प्रतीचं वैष्णव बनायचं किंवा आपल्याला एक उत्तम प्रतीचं भक्त बनायचं, हा आपल्याला एकदम जमणार नाही, पण आपले प्रयत्न असले पाहिजेत. आपण दक्ष असलं पाहिजे. आपण आपण काय म्हणू की कॉन्शियस असलं पाहिजे. आणि कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून, म्हणजे आपण कृष्ण कॉन्शियस असलं पाहिजे, कृष्ण भावित, कृष्ण भावना भावित असलं पाहिजे. आणि त्याद्वारे आपली शब्द आणि आपली भाषा देखील कसे पाहिजेत, की ज्याच्या उच्चारणामुळे समोरच्या व्यक्तीवर त्याची स्पंदन आहे ती कशी पाहिजे, ते सकारात्मक स्पंदनं निर्माण झाली पाहिजेत, किंवा आध्यात्मिक स्पंदनं त्याच्यापर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीची आपली बोली भाषा पाहिजे, किंवा त्याचं उच्चारण पाहिजे, की ज्याद्वारे काय होईल, की तिथं पवित्रता निर्माण होईल, किंवा तिथं सात्विकता निर्माण होईल. तेव्हा तिथे सत्वगुणाची वृत्ती होईल. आणि यासाठी आपण काय करावं, अपशब्द बोलू नये, खोटं बोलू नये, किंवा दुसऱ्यांप्रती मत्सरी असू नये. म्हणजे पहा, आपण एखाद्याचा मत्सर केला, आपण एखाद्याची निंदा केली, तर ते असं आपण सांगणाऱ्या व्यक्तीला पण जेव्हा सांगत असतो आणि ती व्यक्ती ऐकत असते, तर तिकडे ती स्पंदनं पण कशी पोहोचतात, नकारात्मक पोहोचतात. आणि सांगणारा सुद्धा कसा असतो, खूप म्हणजे अस्वस्थ होऊन, अत्यवस्थ होऊन अशा पद्धतीनं ते बोलत असतो. म्हणजे त्याचा मत्सर, त्याची निंदा, त्याचं काय जे दुःख असेल, तर ते सगळं. मग हे जेव्हा आपण व्यक्त करतो, त्यावेळेला सांगणारा आणि ऐकणारा ह्यांच्यामध्ये जी स्पंदनांची देवाणघेवाण होते, ती निश्चितच पवित्र नसते, तर ती नकारात्मक असते. आणि तेच पहा, आपण इतरांविषयी सगळं छान बोललं, त्याचे दुर्गुण आहेत ते, किंवा त्याचे जे दोष आहेत तिकडे आपण दुर्लक्ष केलं, आणि त्या साधकाचे चांगले गुण आहेत त्याच्यावर चर्चा केली, तर एखाद्याला आपण चांगलं सांगितलं, तर त्याला ऐकणाऱ्याला वरच्या कानावर पण म्हणजे त्याच्या पडतं, ते चांगलं पडतं. आणि त्याच्यातून सकारात्मक स्पंदनं किंवा जे भक्तीला अनुकूल आहेत त्या गोष्टी निर्माण होतात. म्हणजे जिथं कृष्ण नाहीये त्या गोष्टी आपण बोलूच नाही. कृष्णांना घेऊन म्हणूनच जे काही चर्चा आहेत त्या आपल्या असाव्यात, म्हणजे साधकाच्या. असे प्रयत्न आपले असावेत. म्हणजे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा काय करावं, आपण आपल्या गुरुविषयी, कृष्णाविषयी काय चिंतन करावं. आणि आपण सगळ्या भक्तांमध्ये असतो त्यावेळेला आपण आपल्या कृष्णाविषयी, आपल्या गुरु महाराजांविषयी सांगावं. म्हणजे काय, की सदैव गुरु महाराज हे कृष्ण भक्तीत असतात. मग अशा पद्धतीनं गुरु महाराजांची चर्चा केली किंवा कृष्णांची चर्चा केली तरी काय होईल, तर ती आध्यात्मिक चर्चा होईल. ती आपल्याला भक्ती मार्गावर पुढे नेणारी चर्चा होईल, की ज्याद्वारे आपण आपल्या काय करू, आत्म्याचं पोषण करू. पण अशा चर्चा म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती निंदा, भगवत भक्तांची निंदा करूही नाही आणि ऐकूही नाही. हरिदास ठाकूरांचं उदाहरण आपण यासाठी घेऊया, की हरिदास ठाकूर जे आहेत तर त्यांनी त्यांना म्हणजे 22 बाजारमध्ये म्हणजे जे आहे तर ते फटके मारले गेले यवनांकडून, आणि अशा पद्धतीनं त्यांना भरपूर म्हणजे मारहाण करण्यात आली. मग हे कशामुळे झालं हे त्यांनी श्रीवास पंडितांना सांगितलं, तर ते काय म्हणाले, हे उदाहरण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर ते म्हणाले, की चांद काजीनं हरे कृष्ण महामंत्राचा जो म्हणजे जो अपमान केला, म्हणजे हरे कृष्ण महामंत्राची निंदा केली, ती मी ऐकली आणि त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे जो भक्त आहे, भगवत भक्त आहे, त्यांना निंदा कोणाची करूही नये, आणि कोणी करत असेल तर ती ऐकूही नये. आपण तिथून दूर गेलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामकथा किंवा प्रजल्प गोष्टींमध्ये सुद्धा आपण रस घेऊ नये. तर त्याद्वारे काय होतं, आपण जे साधनेचे सेवेचे प्रयत्न करतो, तर एकीकडे आपण म्हणजे एखादा पिंप आहे त्याच्यात आपण पाणी भरतोय आणि खालून जर नळ सोडला तर काय होईल, ते पाणी वाहून जाईल. म्हणजे दिवसभर आपण म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठून आपण 16 वेळा जप करतोय, पण अशा गोष्टी करून काय करतोय, तर जसं त्या पिंपाचा नळ सोडून दिला तर काय होईल, पाणी वाहतं. तसं आपलं साधनेचं जे बळ आहे, आध्यात्मिक जे बळ आहे, तर ते आपण त्याचा व्यय करत असतो. म्हणजे एक प्रकारे बँकेत आपण पैसे भरतो एका अकाउंट म्हणजे अकाउंटवर सकाळी, आणि संध्याकाळी लगेच ते संपवून टाकतो. अशा पद्धतीनं ते घडतं. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की दुसऱ्यांच्या प्रती मत्सरी असू नये, किंवा मत्सरी, पतित, पापी, किंवा असे जे व्यभिचारी आहेत, किंवा फसवणारे लबाड लोक आहेत, किंवा अशा व्यक्तींशी संग करू नये. म्हणजे काय, असंच संग आपण करू नये.
म्हणजे आता उदाहरण सांगते की आपलं कान जे आहे ते आपल्या हृदयाचं द्वार आहे. मग आता जर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा पद्धतीने माझ्या सतत कानावर जप पडला भक्तांच्या माध्यमातून. शास्त्रांचा अध्ययन म्हणजे शास्त्रांची चर्चा पडली, शास्त्रांमधल्या म्हणजे जे उपदेश आहेत त्या श्लोकांविषयी चर्चा पडली, आपण भक्तिवृक्षामध्ये चर्चा करतो. तर अशा जेव्हा चर्चा माझ्या कानावर पडतील किंवा भगवान यांच्या भक्तांनी गायलेली भजन स्तुती हे ऐकलं आपण, अशा पद्धतीने चर्चा ऐकल्या, तर आपण काय करू, त्याच पद्धतीने विचार करू आणि त्याच पद्धतीने म्हणजे जे कान कान हे हृदयाचे दार असतं, तर त्यामुळे कानावर जे येतं ते हृदयामध्ये काय होतं, म्हणजे आपलं जे मन आहे आणि चित्त आहे तिथं तो संस्कार होत असतो. चित्तावरती तो संस्कार तिथं म्हणजे केंद्र असतं संस्काराचं, तर तिथे तो कोरला जात असतो. मग जर आपण अपशब्द ऐकले, आपण अशा कर्मी लोकांच्या म्हणजे अशा पद्धतीनं लबाड फसवणारे लोक आहेत, वैरी पापी लोक आहेत, पतित लोक आहेत, मत्सरी लोक आहेत, त्यांच्या चर्चा ऐकल्या, म्हणजे किंवा कुणाला सूड घ्यायचंय, कुणाला हिंसा करायची, अशा पद्धतीच्या चर्चा ऐकल्या सगळ्या, कुणाला फसवायचंय एखाद्याला, तर आपले कान जे आहेत ते काय करतात, ते हृदयापर्यंत पोहोचवतात. मग आपली मनोदशा पण तशीच होईल, हो की नाही. म्हणजे थोडक्यात की जर आपल्याला राम राम म्हणायला सांगितलं तर आपण राम रामच म्हणू, पण आपल्याला जर कोणी म्हणजे मूर्ख मूर्ख म्हणायला सांगितलं, म्हणजे 3-4 दिवस आपल्या समोर भोकलं मूर्ख 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 म्हणून, तर आपल्या तोंडात तोच शब्द येईल. म्हणजे याचं उदाहरण देते मी, की जेव्हा आपले इस्कॉनचे भक्त असतात ते प्रचार प्रसार करत असतात, संकीर्तन करत असतात, नगर संकीर्तन का करत असतात, तर जे असे पतित जीवात्मा आहेत त्यांनी फक्त ऐकलं एकदा हरिनाम तरी त्यांचा उद्धार होत असतो. भविष्यात जाऊन त्यांच्या जन्मात म्हणजे पुढच्या जन्मात त्यांचे गुरु येतात किंवा असे वैष्णव भक्त भेटतात आणि ते भगवत सेवेमध्ये येऊ शकतात, कृष्ण प्रेमाची त्यांना प्राप्ती होत असते. म्हणून आपण नगर संकीर्तन किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी संकीर्तन करतो. मग हे जेव्हा संकीर्तन करत असतो तर त्या मार्गावरून जाणारे येणारे असतात त्यांच्या कानावर पडतं, मग ते जे ऐकतात कानाने हरे कृष्ण 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 हरे हरे असं आपण तालावर गाऊन नाचून गात असतो, म्हणजे सगळेजण वाद्यांच्या तालावर गाऊन संकीर्तन करत असतात आणि स्पीकर्स असतात, माईक असतात, मग ते तेच गुणगुणत असतात दिवसभर. आणि तेच आपण एखादं गाणं ऐकलं किंवा एखादी शिवी ऐकली सकाळी, तर आपल्या डोक्यात तेच येईल, दिवसभर आपण तेच बडबडू पहा. तर अशा पद्धतीनं त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे कान हे काय आहेत, आपल्या हृदयाचं द्वार आहेत. मग त्या कानांना काय ऐकवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मग अशा कानांना म्हणजे सुविचार ऐकवले पाहिजेत, भगवान यांचे विचार, भगवान यांच्या विषयीचे विचार, आणि भगवान यांच्या कथा लीला हेच ऐकवलं पाहिजे. ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे श्रवण भक्ती महत्वाची यासाठी आहे. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, भक्तांचा संग करायला पाहिजे. अभक्तांचा असत संग केला तर काय होईल, अशा वाईट गोष्टीच आपल्याला श्रवण करायला मिळतील. मग नवविध भक्तीतली श्रवण भक्ती हा पहिला टप्पा आहे. मग श्रवण जर अशा पद्धतीचं दोषयुक्त झालं तर कशा बरं प्रकारे आपल्या हृदयाची शुद्धी होईल. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा व्यक्तींशी संग करू नये किंवा व्यभिचारी पुरुष आणि स्त्रियांशी संग करू नये, कारण आपल्या धर्माचा चौथा स्तंभ आहे की असं व्यभिचारी किंवा अनैतिक स्त्री किंवा पुरुष असं पद्धतीचा आपण संग करू नये. कारण ती आपली काय आहे, तर स्वच्छता आहे योनीची किंवा आपली तपस्या आहे आपल्या इंद्रियांची ती. आणि ह्यासाठी आपण अशा लोकांचा संग करू नये. कारण याचं उदाहरण आपण घेऊया, मद्यालयामध्ये आपण जाऊन बसलो एखाद्या मित्रासोबत, तर असं नाही कोणी म्हणणार की ह्या मित्रासोबत ही व्यक्ती आली, तर ते काय म्हणतील की हा सुद्धा मद्यपी आहे, म्हणजे हा सुद्धा दारुडा आहे असं म्हणतील. म्हणजे ज्याचा संग करू आपण त्यानुसार आपल्याला समजलं जातं समाजामध्ये. मग जर आपण चोराचा संग केला तर आपण चोरी करणार आहोत, दारुड्याचा संग केला तर दारुडे होऊ आपण. मग जर आपण भक्तांचा संग केला तर आपण भक्त होऊ, आणि जर कृष्णांचा संग केला तर कृष्णांसारखे होऊ, हो की नाही. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर साधू संग केलं पाहिजे, की जो आपल्या भक्तीचे जे चरण आहेत त्यापैकी पहिला टप्पा आहे. तर आपण भजन क्रिया करू आणि ह्यासाठी साधू संघाचं महत्व आपण जाणून असंच संघ टाळला पाहिजे. एकट्याने प्रवास करू नये आपण, का तर एकट्याने अशा प्रवासामध्ये कर्मी लोकांच्या मध्ये आपण वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये आपण म्हणजे असतो, आणि त्यावेळेला म्हणजे भक्तीपासून किंवा भगवत चरणापासून दूर जाऊ शकतो. का तर आपल्या भोवती म्हणजे आपण जोपर्यंत भक्तांच्या संघात असतो, शास्त्रांच्या संपर्कात म्हणजे शास्त्रांना ऐकतो किंवा सत्संग ऐकतो, तर तितकाच काळ आपण सतोगुणामध्ये असतो. इतकं कलियुगामध्ये तमोगुण आहे, त्याचं आच्छादन आहे.
आणि तत्क्षणी म्हणजे आता आपण भक्ती सदाचारचा क्लास आपण ऐकतो, तर आता आपण सत्वगुणामध्ये आहे. पण हा क्लास संपला की तमोगुणाचं आच्छादन आपल्यावरती येतं. असं कलियुगामध्ये तमोगुणाचं प्रमाण आहे. आणि ह्यासाठी आपण एकट्याने प्रवास करू नये. म्हणजे आपण एखादा भक्तांसोबत किंवा अशा पद्धतीचं म्हणजे ग्रुपनी अशा पद्धतीचा आपण प्रवास करावा. आणि हा अचानक अशी वेळ असेल अपरिहार्य कारणामुळे सोबत आपल्या ग्रंथ असावेत की जे भगवान ग्रंथ भागवत आहेत ते प्रत्यक्ष भगवान आहे किंवा भगवद्गीता असे आपल्याला भगवान सेवक किंवा म्हणजे हे तर प्रत्यक्ष भगवानच आहेत, पण भगवान सेवक म्हणजे काय की आपला मोबाईल आहे तर त्याचा उपयोग आपण युक्त वैराग्य म्हणजे साधनेसाठी करू शकतो. आपण सत्संग म्हणजे भक्तांची चर्चा ऐकू शकतो, भक्तांचा संघ करू शकतो ऑनलाईन पद्धतीनं. मग अशा पद्धतीने आपण संघ करावा, पण आपण एकटे असू नये. मग त्या शिंकताना जांभई देताना आपण काय करावं, हाताने तोंड असं झाकावं आणि हात धुवावा आणि इतरांपासून आपलं तोंड आहे ते असं बाजूला न्यावं. नाहीतर सगळेजण असं मोठा आ करून जांभई देत असतात, तर बिलकुल नाही. आपलं तोंड आहे त्याच्या बाजूला नेऊन जांभई द्यायची, की जांभईची प्रक्रिया दिसली नाही पाहिजे. आणि त्या प्रकारे एक प्रकारे आपण ते जे आपल्या तोंडातून त्या जांभईतून फेकले जाणारे जे किटाणू असतात तर ते इतरांमध्ये त्या वातावरणामध्ये त्याचा आपण काय करत असतो, माराच करत असतो. आणि यासाठी जांभई देताना आपण काय करावं, एक तर तोंड बाजूला न्यावं आणि अशा पद्धतीने तोंडावर हात ठेवून द्यावे. किंवा नाकाला सुद्धा शिंक आली तर अशा पद्धतीनेच आपण आचरण करावं. बाजूला जाऊन नाकावर हात ठेवून ती शिंक आपण आहे ती म्हणजे शिंक आहे ती येऊ द्यावी. आणि त्यानंतर काय करावं, आपण जे आपले हात आहेत तर ते स्वच्छ साबणाने धुवून घ्यावे. मग मोठ्याने हसू नये मंदिरामध्ये किंवा वैष्णवाचं आचरण कसं असावं तर मोठ्याने हसू नये. आता पाहिलं असेल सत्संगात सुद्धा सगळेजण मोठ्या मोठ्याने हसतात का, स्त्रिया असतील पुरुष असतील खदा खदा हसतात. म्हणजे जे नवसाधक आहेत ते टीका करणे हा हेतू नाही, पण एक वैष्णवाचं आचरण कसं असलं पाहिजे. मग त्याचे एक 2 मिनिटात आपलं संपेल. हा तो 5:23 झालेत तर मी 2-3 मिनिटात हा भाग आपला शेवटचाच आहे तो संपवेल. ठीक आहे, म्हणजे हा आपला युनिट म्हणजे ह्या युनिट मधला हा चॅप्टर संपेल आपला. तर अशा पद्धतीचं आचरण जे आहे तर आपण पाहतो की कर्मी जगतामध्ये भौतिक जगतामध्ये अशा पद्धतीचं आचरण असतं की खदा खदा हसतात, मोठमोठ्यानं हसतात, जोक्स करतात वगैरे. पण अशा पद्धतीचं एका वैष्णव भक्ताला आचरण शोभणारं नसतं. तर भगवान यांचं आपण कसं पाहतो पहा आचरण, तर आपले भगवान श्यामसुंदर रूपात जे आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावर काय आहे, स्मित हास्य आहे. हास्याचे पण प्रकार आहेत. तर इतक्या खोलात आपण जाऊया नको, फक्त थोडक्यात सांगेन की भगवान यांचं हास्य कसं आहे पहा, तर स्मित हास्य आहे. म्हणजे काय की दात सुद्धा दिसत नाहीत भगवान यांचे. म्हणजे पहा असं मिटले तोंड मिटलेलं आहे. आणि असं तोंड मिटलेलं आहे आणि असं असं स्माईल आहे. स्मित हास्य म्हणायचं. आणि ते इतकं विलोभनीय सुंदर आहे. तर आपलं हास्य म्हणजे एखादा विनोदाचा प्रसंग झाला तर आपलं स्मित हास्य असावं. आवाज करून हास्य असू नये. हे सात्विक हास्य मानलं जातं. हास्याचे पण प्रकार आहेत. बिभत्स पर्यंत प्रकार आहेत. म्हणजे ते रावणासारखं हा 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 ते बिभत्स हास्य. भरपूर प्रकार आहेत. तर इतक्या खोलात नको जाऊया. तर आपलं कसं पाहिजे, स्मित हास्य. भगवान यांच्यासारखे आपण आहोत, गुणांनी परिपूर्ण आहोत, प्रमाणाने भिन्न आहोत. मग भगवान कसं हास्य करतात, स्मित हास्य करतात. भगवान यांना खो खो हसलेलं आपण कुठे पाहिले का, बिलकुल नाही. अशा स्टोरीज भगवानाच्या कथा लिलामध्ये भगवान यांचं कसं स्मित हास्य आहे. भगवान अशा पद्धतीनं हसतात, हो की नाही. मग अशा पद्धतीचं आपलं स्माईल ज्याला म्हणतो किंवा स्मित अशा पद्धतीचं आपलं हास्य पाहिजे. कारण भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, परमपवित्र आहेत, अत्यंत शुद्ध आहेत. मग त्यांचं हास्य कसं आहे, मनमोहक आहे, इतरांना आकर्षण निर्माण होईल असं हास्य आहे. मग कुठलाही प्रसंग असो आपल्याला हसण्याचा, तेव्हा आपलं हास्य भगवान यांच्यासारखं म्हणजे त्यांना अनुकरण म्हणजे त्यांचं अनुकरण करू नये, पण त्यांना अनुसरण करा. पण स्मित की ज्याद्वारे आपली भावना व्यक्त होईल आणि भाव व्यक्त होईल आणि ती कृती आहे ती सात्विक राहील, अशा पद्धतीचं आपलं हास्य असावं. नाहीतर हे हे करून हसतात किंवा असं, तर हे भोगी लोकांची संस्कृती आहे. आपली वैष्णव संस्कृती अशी नाही आहे. वैष्णव संस्कृतीचे नियम आणि आचरण किंवा विधिविधानं अत्यंत वेगळी आहेत. मोठ्याने आपण असं हसू नये किंवा मोठ्याने आवाज करत अपानवायू म्हणजे काहींना पोटात गॅसेस होतात, तर ते आपल्या हातातली गोष्ट नाही. मग अशा वेळी आपण दूर जावं. तर अशा पद्धतीनं अपानवायू सुद्धा सोडू नये.
किंवा रात्री समयी स्मशान, उद्यान, व्यभिचारी स्त्रीचा संग टाळा, म्हणजे स्मशानापर्यंत गेलोय, उद्यानात जाऊन बसलोय, मग हे सगळं आसुरी लोक करतात. मनात येईल तेव्हा मनात येईल त्या ठिकाणी जातात. किंवा व्यभिचारी स्त्री, आपण अशा लोकांशी आपण म्हणजे असंच संग तर करूच नाही आणि त्यांचा संग टाळावा, पण अशा ठिकाणी सुद्धा आपण बसू नये. अशा ठिकाणी आसुरी लोक फिरत असतात, आपण नसतो फिरत. सत्वगुणी लोक, जे वैष्णव आचरण करणारे लोक आहेत किंवा वैष्णवांचा संग करणारे आहेत, भक्ती करणारे लोक आहेत, भक्त आहेत, ते अशा ठिकाणी जात नाहीत. किंवा पतित व्यक्तींचा आश्रय घेऊ नये, म्हणजे जे पतन झालेले आहेत म्हणजे आधीच, जे 4 नियमक तत्वांचं पालन करत नाहीत किंवा जे काही साधनेचा भाग करत नाहीत, अशा लोकांचा संघ आपण आश्रय जर घेतला तर आपली भक्ती मार्गावर प्रगती होईल का? बिलकुल नाही. यासाठी अशापासून दूर राहावं. किंवा वडीलधाऱ्या माणसांसमोर सुद्धा म्हणजे मंदिरामधल्या आचरणामध्ये आपण पाहिले की मंदिरात अर्चविग्रहासमोर सुद्धा पाय पसरून आपण लांब करून बसू नये, किंवा पाय किंवा पायाचा अंगठा असा भगवान यांच्या दिशेनं जाईल असं बसू नये. मग आता हेच नियम आपण वडीलधाऱ्या मंडळींसमोर, कारण जसे कृष्णांना आपण माता पिता मानतो, आपले सर्वस्व परमपिता आहेत, मग हा भौतिक जगतातले जे आपले वडीलधारे लोक म्हणजे माता पिता आजोबा जे काही आहेत वडीलधारे ज्येष्ठ, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण कृष्णांनाच पाहतो. मग त्यांच्या समोर देखील सुद्धा आपण पाय लांब करून बसू नये, किंवा आपले पाय केव्हाही कुणापुढेही असे उघडे नाही टाकू. जे भगवान यांच्याशी आपलं आचरण आहे तेच या वडीलधाऱ्या माणसांची, घरातले ज्येष्ठ म्हणजे ते भगवान यांचं स्वरूपच आहे. कृष्णांनाच तिथे पाहतो, कृष्णच प्रत्येक रूपात आपल्याला भेटतात, असा भाव असला पाहिजे आपला. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं केव्हाही कुठेही आपले पाय जे आहेत ते झाकलेलेच असावेत. ज्येष्ठांसमोर पाय पसरून असं कसंही पायावर पाय टाकून असं बसू नये आपण. म्हणजे अशा लोकांसमोर स्त्रियांनी नेहमी काय करावं, ज्येष्ठ मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत किंवा मंदिरामध्ये आपण जातो तर आपल्या जे डोक्यावर आहे तर तो पल्लू घ्यावा. आपल्यावर दुपट्टा ड्रेसचा असेल किंवा साडीचा पल्लू घ्यावा. तर यामागं भाव काय आहे, तर आपण आपल्या आई वडिलांसमोर म्हणजे परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे आपण मंदिरात गेलो तर अशी आपली अंग सगळी उघडी टाकून गेलो तर आपल्या पित्यांना ते आवडेल का? त्यांचा सन्मान होईल का? बिलकुल नाही, त्यांचा अनादर होईल. आणि असाच भाग आपण वडीलधारे लोक जे आहेत त्यांच्या समोर, ज्येष्ठ मंडळींसमोर केला पाहिजे. हाच भावाने की त्यांच्या स्वरूपात कृष्ण आहेत तिथे, आणि त्यांचा सन्मान होईल का? अनादर होईल. आणि कुठल्या पित्यांना आवडेल की आपली अंग उघडं टाकून आपली कन्या किंवा आपला सुपुत्र सुपुत्री आले? आणि यासाठी आपण काय करावं, डोक्यावर जे आहे दुपट्टा किंवा आपण जे आहे तर तो पल्लू घ्यावा स्त्रियांनी. पुरुषांमध्ये सुद्धा पगडी घालतात किंवा डोक्यावर ती म्हणजे जे आहे तर ते गमछा आपण ज्याला म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, उपरणं असं किंवा घेतात पहा, जे संन्यासी लोक असतात ते आपण पाहिलं असेल, संन्यासींनी डोक्यावर असं गुंडाळलेलं असतं. तर याचं कारण काय आहे, तर आपण भगवान यांचा सन्मान करणं आवश्यक आहे. श्रील प्रभुपाद अशी टोपी घालायची पहा, अशी असायची त्यांची, इकडे आणि इकडे असं त्याला कान असल्यासारखं असायचं. मग ह्याचं कारण काय, तर भगवान यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. कश्यप मुनींनी काय सांगितलं, तर त्यांच्या पत्नींना त्या मार्गावरून जेव्हा जात होत्या तेव्हा त्यांना असं सांगितलं की तू अशा पद्धतीनं आपल्या देहाला झाक की सूर्याला देखील कुतूहल वाटलं पाहिजे की ही कुणाची पत्नी बरं चालली आहे. इतकं पद्धतीनं सर्वांग आपलं झाकलेलं असलं पाहिजे. मग हा एक प्रकारे सन्मान आहे आपण जो कृष्ण यांना देतो तो, आणि ह्याचं आचरण आपण केलं पाहिजे. पुढे आपल्या पोशाखामध्ये हे सगळं येईल, आता थोडक्यात मी सांगितलंय. तर इथे एक 2-3 मुद्दे आहेत ते आपण कव्हर करूया आणि मग आपला हा स्वच्छतेचा भाग संपेल. रस्त्यावर लघुशंका करायला बसतात लोक पहा, म्हणजे स्त्रिया आता इतकं काही आता राहिलं नाही म्हणजे असभ्य वर्तन, पण स्त्री पुरुष कोणीही म्हणजे अशा पद्धतीने करू नये लघुशंका, किंवा योग्य ती जागा शोधून अशा ठिकाणी ती म्हणजे लघुशंका किंवा आरोग्याच्या दृष्टीने लघुशंका नेहमी बसून करावी. म्हणजे स्त्रिया ज्या आहेत तर त्या बसूनच लघुशंका त्यांनी करावी. म्हणजे स्त्रियांच्या शरीराची अशी जडणघडण आहे, पण पुरुषांनी पण बसूनच लघुशंका करावी. हे सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितले ते. नंतर जेवताना कधीही थुंकू नये. म्हणजे वस्तू एखादं तोंडात काहीतरी आलं, आपण खातोय खाद्यपदार्थ, तर असं एकदम असं थुंकून देण्याची पद्धत असते, तर ही चुकीची पद्धत आहे. तर असं थुंकू नये. ती वस्तू हातात घेऊन काढून आपण बाजूला ठेवावी एखाद्या पात्रामध्ये. पाणी पिल्यानंतर आपण हात धुवावे नेहमी. पाणी जेव्हा पितो आपण त्यानंतर हात धुवावे. आणि त्याचबरोबर स्वतःची मुलं किंवा शिष्यांसोबत म्हणजे कोणालाही शिकवण्याकरता रागवू नये. म्हणजे काय की क्रोधाने कधी गोष्ट आपल्याला आचरणात इतरांना आणण्यासाठी आपण शिकवू नाही शकत. जितकं आपण प्रेमाने
आणि प्रेममय वार्तालापाने एखादी गोष्ट एखाद्याला शिकवू शकतो, तितकी क्रोधाने नाही करता येणार. म्हणजे नजरेचा पण फरक असतो. मी तुमच्याकडे रागाने पाहिलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, माताजी आज फार क्रोधित झालेले आहेत आणि त्यामुळं काही त्यांच्याशी बोलायलाच नकोय, शांत बसले सगळे. आणि मी जर खूप छान स्मित हास्य देऊन पाहिलं, तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं, तर तुम्हाला वाटेल आज माताजी खूप फ्रेश मूडमध्ये आहेत आणि आता आपण बोलूया त्यांच्याशी. म्हणजे नजरेचा सुद्धा फरक असतो. मग नजरेमध्ये सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे, प्रेमभाव असला पाहिजे, सात्विकता असली पाहिजे आणि तसंच भाषा आणि बोलणं देखील आपलं मृदू आणि प्रेमळ असलं पाहिजे. तर एखाद्या व्यक्तीला की ज्याला त्याच्यात रस पण नाहीये, अशा व्यक्तीला ती गोष्ट शिकावीशी वाटेल. आणि असंच आपलं आचरण असलं पाहिजे. मुलं किंवा शिष्य यांना आपण प्रेमाने त्यांच्या चुकांकडं कानाडोळा करून, कारण आपण प्रशिक्षित होत आहोत सगळे, आपण अशुद्ध आहोत आणि आपण शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे कृष्ण भावना म्हणजे. आणि ह्या दृष्टीनं प्रत्येक जण घडतो, जसं एक कुंभाराचं पात्र किंवा मडकं घडवत असतो कुंभार, अशा पद्धतीने घडतो. हा भाव ठेवून आपण प्रेमभावाने प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाच्याही मस्तकावर मारू नये, किंवा केस ओढू नये. आता हे सगळं भौतिक जगतामध्ये लोक करतात, पण हे चुकीचं आहे. मस्तकावर अशा टपल्या मारतात किंवा साधक भेटले की पण असं पाठीमागनं मारतात. ओळख आहे का दाखवण्यासाठी, लक्ष आहे का, बिलकुल करू नये. हं आपण हाक मारावी किंवा असे केस सोडून लांब असतील तर हाक मारतात, बिलकुल नाही करायचं असं. तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या वैष्णवाला क्लेश देऊन कधीही आपण त्याची कृपा नाही संपादन करू शकत. म्हणजे हे सगळं असभ्य वर्तन आहे. हे वैष्णव एटिकेट्स किंवा वैष्णव सदाचाराला शोभणारं वर्तन नाही. किंवा अपमानित स्थळी अधिक काळ राहू नये. एखाद्या व्यक्तीनं आपला अपमान केला, त्या त्रुटी आहेत त्या व्यक्तीच्या स्वभावातल्या, पण आपण त्यावेळेला अत्यंत संयमानं शांत राहून तिथून निघून जावं. आपण त्या ठिकाणी थांबू नये. स्वतःची आपण स्तुती करू नये. म्हणजे प्रत्येकानं आपले जर गोडवे गायले, तर मग तो काय होईल, अहंकाराचा भाग होईल. आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्यामध्ये जे आपलं जे आचरण आहे ना, हे इतरांनी आपलं सांगावं, की ही व्यक्ती अशी आहे. म्हणजे थोडक्यात सांगेल, की आपल्यामध्ये जे बदल घडत असतात कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर किंवा शुद्धीकरणाच्या स्तरावर आपण जेव्हा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये घडलेले बदल आणि आपले होणारे प्रयत्न आहेत, ते इतरांनी जे आपल्या संपर्कात येतात, म्हणजे आपली पत्नी, पती, मुलं किंवा आप्तेष्ट किंवा आपले फॅमिली फ्रेंड, जे काही आपल्या दिवसभर दिनचर्येचा भाग आहे, किंवा भक्त साधक वेगवेगळे की जे आपल्याला पूर्वीपासून ओळखतात, तर ह्यांनी आपल्याविषयी ती चर्चा करावी. तर आपण खऱ्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं, थोडक्यात भक्ती मार्गावर दृढ होत असतो किंवा योग्य दिशेने आपण भक्ती मार्गावर आपलं आचरण असतं. पण मी जर माझीच स्तुती केली की माझं असं आहे, मग माझं तसं आहे, तर आपल्याला आपण आपल्यामध्ये सगळे गुणच वाटतात, वैगुण्य दिसतच नाही. हा आपला खोटा अहंकार असतो, त्यापायी होत असतं. आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत असतो, कृष्णांपेक्षा मी कुणीतरी वेगळं मानत असतो. मग आपली स्तुती करणं म्हणजे आपल्या मिथ्या अहंकाराचं पोषण करणं. मग आपल्याला मिथ्या अहंकारातून मुक्त व्हायचं आणि वास्तविक अहंकार की मी कृष्णांचा आहे, हा आपला आहे. आणि ह्या अहंकाराच्या भावनेत आपल्याला यायचं. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे, आपण स्वतःची स्तुती करू नये. खरी स्तुती कधी आपण समजावी, की जेव्हा दुसरा भक्त आहे, तो आपल्याविषयी स्तुती करेल आणि ह्या व्यक्तीचं असं आचरण आहे, ही व्यक्ती अशी आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये पालट झालेला असतो. तर अशा पद्धतीने आपण वैयक्तिक संयम किंवा वर्तन आपलं ठेवावं किंवा नम्र असावं आपण. किंवा नग्न स्त्री किंवा पुरुष किंवा यांची चित्र आपण पाहू नये, किंवा त्यांना देखील पाहू नये. म्हणजे आपण डोळे पटकन झाकून घ्यावेत. आता ब्ल्यू फिल्म्स किंवा असं सगळं, किंवा आजकाल चित्रपटामध्ये सुद्धा असे कमी तोकडे कपडे आपण पाहू नयेत. ते तमोगुणी संस्कार आहेत. किंवा टीव्ही सिरियल्स मध्ये असे कपडे असतात, बिलकुल पाहू नये. किंवा असं संगीत असतं चित्रपटातलं, पटकन आपण डोळ्यावर हात ठेवावेत. म्हणजे असे चित्रपट किंवा अशा गोष्टी, म्हणजे आजकाल सगळं हे खूप अत्यंत कॉमन झाले. म्हणजे त्याचा काही म्हणजे परिणाम किंवा विधिनिषेध असा तर काही राहिलेलाच नाहीये. पण आपण अशा गोष्टी पाहणं टाळावं, जो भक्तीमध्ये आहे. त्याचे कुसंस्कार होतात. म्हणजे आपण जे इंद्रियांनी पाहतो, तर इंद्रियांनी जे पाहतो, तर त्यावेळेला काय होतं, की आपण जेव्हा ते पाहतो, तर त्यावेळेला त्याचा संस्कार होत असतो आपल्या म्हणजे इंद्रिय जो आहे तर त्याद्वारे. आणि ह्यासाठी या गोष्टी टाळायच्या असतात. म्हणजे रोज सुंदर असं श्रीकृष्णांच्या मुखकमलांचं पहाटे उठून मी दर्शन घेतलं, तर दिवसभर माझ्या स्मरणामध्ये श्रीकृष्णांचं मुखकमल राहील. किंवा श्रीकृष्णांच्या चरण कमलांचं मी झोपते क्षणी दर्शन घेतलं, तर माझ्या म्हणजे स्मरणामध्ये श्रीकृष्णांचे चरण कमलच राहतील. तेच प्रकटतील.
तर अशा पद्धतीनं तो परिणाम होत असतो आपल्याला, म्हणजे इंद्रिय आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि ह्यासाठी आपण अशी जी दृश्य आहेत, अशी जी चित्र आहेत ते पाहणं टाळावं, किंवा नदीच्या तलावाच्या पाण्यावर थुंकू नये. कारण नदी जी आहे किंवा तलाव जे आहेत हे पाण्याचे स्तोत्र आहेत, ते जलदेवता आहे, वरुण देवता आहे. त्या म्हणजे भगवानांच्या प्रशासकीय सेवेमध्ये ते वरुण देव आहेत. किंवा गंगेपासून सगळं म्हणजे जे गंगा जी आली वरून म्हणजे ती जी आहे विरजा नदी जी आहे, तर ती जेव्हा शिवजींच्या जटेमध्ये आली तेव्हा ती गंगेचा प्रवाह बनली, तेव्हा इतकी पवित्र आहे, म्हणजे ती गोलोकातून आलेली आहे. मग तिचं स्वरूप आहे, गंगेचंच रूप आहेत हे सगळे तलाव, नद्या म्हणजे. तर ह्यांच्या पाण्यामध्ये आपण थुंकू नये. म्हणजे अशा पद्धतीने थुंकलो तर आपल्या हातून तो अपराध घडतो. त्यांचा म्हणजे भगवान यांच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या किंवा भगवत धामातून आले त्या तितक्याच पवित्र आहेत जेवढे भगवान पवित्र आहेत. त्या तोंडात किंवा नाकात स्पर्श केलेला आपण हात धुवावा, किंवा जोराने आपण दरवाजा असा थाडकन आपटू नये, सावकाश बंद करावा. म्हणजे अशी जरी वरकरणी दिसणारी ही चूक आहे, पण ह्याचा परिणाम आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यातून स्पंदनं कशी निर्माण होतात, तर नकारात्मक होतात. त्याच्यातून भावना, समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये भाव कसा प्रगटतो की ही व्यक्ती जी आहे ती तुसडी आहे, किंवा ही व्यक्ती जी आहे ती द्वेषी आहे, म्हणजे तिच्या मनात प्रेम नाही आहे, असाच भाव थाडकन दरवाजा आपण जोरात आपटून बंद केला तर होईल. त्यासाठी दरवाजा कसा आहे अगदी सावकाश बंद करावा. हे शिलप्रपादाने एका भक्तांना सांगितलेलं त्यांचं लेक्चर आहे. मला ते मिळालं तर मी पाठवेन, आणि त्याच्यावरून हा जे विधान आहे ते या सदाचारामध्ये हे जे आहे तर ते नोंदलेलं आहे. किंवा आळशी किंवा निष्काळजी स्वभावाचं हे लक्षण आहे. याच्यातून आपण धाडकन आपटला तर हे निष्काळजी आणि आळशी स्वभावाचं लक्षण आहे हे दिसून येतं. किंवा झाडू किंवा इतर वस्तू आपण अशा तुच्छ समजून असं झाडू मारला, असं फेकून दिला, अशा गोष्टी करू नयेत. त्यांच्या किंवा लाथाडून म्हणजे असं ढकलून द्यायचं पायाने, अशा गोष्टी करू नयेत. तर त्यामध्ये काय तो निष्काळजीपणा, अस्वच्छता, आणि त्याचबरोबर भगवान यांनी त्यांच्याकडून मिळालेली प्रत्येक गोष्ट आहे, त्यांची संपत्ती आहे, भगवत सेवक आहेत ते सगळे, तर त्यांचा आपण सन्मानच केला पाहिजे. आपण अशा पद्धतीनं जे आहे तर त्यांना तुच्छ समजून त्यांचा अनादर केला तर एक प्रकारे भगवान यांचाच तो अनादर होतो. आणि ह्यासाठी आपण हे नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणजे हे नैतिक नियम पाळणे हे आपल्या वैष्णव संस्कृतीचा भाग आहे. आणि ह्यासाठी आपण या सर्व वैयक्तिक नियमांचं पालन करणं जितकं शक्य आहे तितकं आवश्यक आहे. हळूहळू जमेल आपल्याला, एकदम नाही जमणार, पण ही सर्व सूत्र आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग इथे आपण थांबूया. मग आता जे रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर चालेल. कोणाला काही शंका असतील तर आपण विचारू.